गोपाल वासिम सोबत भिडणार आहे. कुस्ती लागली रामा विरुद्ध प्रमोद काळे. या प्रमोद काळेचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फार दबदबा आहे. कपिल दादा कानाला बघून रे मेरठच्या साकीर मोरला हरवलं. विक्रम गायकवाड तुम्ही बघितलेला आहे. आडगाव ठोंबरे मुक्कामी विक्रम गायकवाडला हरवलं. विशाल मांगेला हरवलं. धर्मा शिंदेला हरवलं. आणि कुंडी गावाची रामा होता म्हणून निघून गेलेला आहे. नाहीतर त्याच्या गावामधून सुटणं शक्यच नाही. जो कुंडी डाव किरण भगत पैलवान जास्त करायचे. कुस्ती डाव प्रमोद काळेनं लावला होता. नंबर 2 ची सेमी फायनल. विजेता फायनलला गोपाल वासिम सोबत लागणार. बाळू बहिरवाल सोबत देखील याची कुस्ती झालेली आहे. प्रमोद काळेची हाईट बघा, ढाप बघा. वाटत नाही का आपल्या घरामध्ये एखादं असं असावं का माझं एवढं लिटर गेलं तेवढं लिटर गेलं. पोराचं पाय पाडत त्या. कोण तुमचं बँक बॅलन्स बघायला येत नाही. चला कोण तुमचे तिजोरी बघायला येत नाही. एवढे तिजोरी कोणाचं पोरग म्हटलं की पैसे फेटले. बोला. येताना काय द्यायचं नाही, जाताना काय बी द्यायचं नाही. केशव याच्यानुसार घ्यायचं. केशव महंगा आया और महंगा जाएगा. बहुत कमाई हीरे मोती लाईट लाईट कफन को जेब में होती. और मोती खरीद के रिश्वत भी नहीं लेते. पुकारा बनसूर सर पुढचं. सुदर्शन हराळ आणि महेश उगले 1 नंबरची सेमी फायनल. फाईट तो फाईट काटा फाईट. आणि नाईक साहेब चला सेमी फायनल. सुदर्शन हराळ आणि महेश उगले दोघं तयारी करून या 1 नंबरची. पंचाचा निर्णय अंतिम. घिस्सा लावण्याचा प्रयत्न रामा पैलवानचा. घिस्स्याचे अनेक प्रकार आहेत. बस पायलाव घिस्सा, धक्का घिस्सा, पोकळ घिस्सा, हाताची साठ काढून घिस्सा, लवकर घिस्सा, फिरा फिरा. अनेक प्रकार आहेत घिस्स्याचे. इथं दिघा दादाला माहिती आहे. हसायला लागले नाईक साहेब. रामाची आणि रवीची कुस्ती झाली होती आसोड्याला. हिस्स्यामध्ये रवीला तिथं दुखापत झाली होती. इजा झाली होती. शाबास. चला नंबर 1 चे पैलवान, सेमी फायनलचे पैलवान या तुम्ही मैदानामध्ये. महेश उगले विरुद्ध सुदर्शन हराळ ही कुस्ती. बाप रे बाप. टाळ्या 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 वाजवा एकदा या कुस्तीसाठी. टाळ्या. कुस्तीवर कुस्ती चालू आहे. दोन्हीही पैलवान थांबायला तयार नाही. थांबणे त्यांच्या रक्तातच नाही. कुस्ती जी फायनलला याय पाहिजे ती सेमी फायनलला आलेली आहे. जो पैलवान जिंकल तो बालगोपाल तालमीच्या गोपाल सोबत लढणार आहे. अवघ्या 3 ते 4 कुस्त्या राहिल्या. 3 नंबरचं फायनल. हे मैदान 2 नंबरचं अंतिम फायनल. टप्प्यामध्ये आलेलं आहे. 1 नंबरचं सेमी फायनल. 1 नंबरचं फायनल. 4च कुस्ती. चला वाह. पंचाचा निर्णय अंतिम असेल. 2-3 पंच या कुस्त्या. रामानं कब्जा घेतलेला आहे प्रमोद काळ्याचा. काय शांतता, काय शिस्त आहे. खालून निघलेला आहे प्रमोद काळे. छोटा पॅकेट बडा धमाका. 20 वर्ष 40 वर्ष. आता 20 वर्षाचा काय हो? म्हातारा दादा ते पण प्रमोद. 40 आहे. 20 वर्षाचा आहे. शेख अदनान पहिलवान यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. अदनान इधर देखील. हे इधर. हे अदनान
क्या बात है, बड़े दिनों के बाद मुलाकात हो गई. वेलकम. प्रमोद आणि रामा, लाल रांगेचा एका पायाला निकॅप लावलेला अखेर आणि रेखीव भांड्याचा रामा आहे आणि निळ्या रांगेचा प्रमोद काळे हरसोल. भारत माता कुस्ती केंद्र हरसोल अर्जुन अवतारी वस्तादांचा पत्ता आणि रामा हा लाल माती कुस्ती केंद्र हिंगोली महाराष्ट्र चॅम्पियन नफीस पैलवानांचा पट्टा आहे. नफीस पैलवान उनका भी एक जमाना था. हा, ज्या नफीस पैलवाननं अनेकांना सोडून बोळ केला आणि नफीस पैलवानचे लाडके चिरंजीव पैलवान अदनान शेख यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी अदनान पैलवानचा मनापासून आभारी आहे. किसे अपना बना हो कोई कभी नहीं मिलता, यहाँ पत्ता लोग मिलते हैं लेकिन अदनान पैलवान जैसा दिल नहीं मिलता. अदनान पैलवान, मैं आपका शुक्रगुजार हूँ. पाणी पिलं सर. हे मैदान बंकर यादव सरांनी सांगितलं की या मैदानामध्ये एकही ढोंगी कुस्ती झाली नाही, एक खरोखर झाली नाही. हे कौतुक आणि कसोबाई चिंचोली ग्रामस्थांचं. असे मैदान जर महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले तर 3 मिनिटात जो पहिला गुण घेईल तो पैलवान फायनल